बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी, लसूण खोबऱ्याची चटणी। त्यासाठी साहित्य बघूया। इथं मी खोबरं घेतले एक अर्धी वाटीला कमी घेतलेलं आहे। इथं 20-25 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या। आणि आपण इथे लाल तिखट टाकणार आहोत, लाल मिरची आणि बेडगी मिरची, त्याचा कलर येईल। खोबऱ्याची चटणी ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेली जाते। आपण आता मी करते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान होते। त्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे, आपण हे भाजून घेणार आहे सगळं, खूप छान होते, तुम्ही करून बघा। इथं मी कढई तापायला ठेवली आहे। आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकूया, चांगलं परतून घ्यायचं आहे लाल होईस्तोवर, जास्त काळं करायचं नाही आहे। थोडा लालसरपणा आला की मग ते बंद करायचा गॅस, अजिबात काळं होऊ द्यायचं नाही आहे, लालसर झालं पाहिजे। आता आपण वाट बघू हे लालसर होण्यास। तुम्ही बघू शकता इथं मी छान खमंग असं खोबरं भाजून घेतलेलं आहे, अजिबात काळं करून दिलेलं नाही आहे। आता आपण हे गार करायला ठेवूया एका डिशमध्ये। तुम्ही इथं पाहू शकता मी आता इथं प्लेटमध्ये काढून घेतले। आता हे थंड होऊ द्या, एकदम गरम असताना काढू नका, थोडं गार झाल्यावरच काढा। यात आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे। आणि मीठ लागेल आपल्याला, मीठ घालायचं थोड्या वेळाने, मी दाखवतेच। आता हे गार करायला ठेवू आपण। हे आता मी मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे। आणि आता बघा ह्याला तेल सुटलेलं आहे, पाणी मी अजिबात घातलेलं नाही आहे। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया 1 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता। आणि बेडगी मिरची पावडर टाकते मी कलर येण्यासाठी, जरा 1.5 चमचा टाकते। आणि मीठ टाकते चवीनुसार। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे, पाणी अजिबात घालायचं नाहीये। छान मिक्स करून घ्यायचे। आणि ही चटणी एक 7-8 दिवस तरी छान टिकते। हे आपल्या असे सुक्या खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते। हे छान मिक्स करून घ्यायचे। बघा किती छान कलर आलाय त्याला, लाल कलर। अजून हवे असेल तर तुम्ही बेडगी मिरची पावडर टाकू शकता, पण ठीक आहे। अशा पद्धतीने आपली ही खोबऱ्याची चटणी रेडी झाली आहे। आता आपण सर्व करूया। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।